आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय। महायुतीची खातेवाटपानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक आहे। वाल्मिक कराड अटकेनंतर प्रतिक्रियेपासून दूर राहिलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कॅबिनेट बैठकीला येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कराडच्या शरणागतीनंतर मुंडे काही भाष्य करतात का हे देखील पाहावं लागेल। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होता, त्यामुळेच कराडच्या अटकेनंतर मुंडेंची गेल्या 48 तासात कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। त्यामुळे आजच्या या कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हजर राहणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल। तसंच अनेक मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही अशांकडेही लक्ष असणार आहे। त्याची महत्त्वाची बैठक असेल। या बैठकीच्या माध्यमातून यापूर्वीच खरं तर 100 दिवसांचा एक रोडमॅप तयार करून ठेवलेला आहे, आढावा घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आणि आता या मंत्र्यांकडूनही काही महत्त्वाची उद्दिष्ट ठेवली जाणार आहेत आणि त्यातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाल्मिक कराडचा। या संदर्भात अजूनही मुंडे भावा बहिणीने कोणतेही भाष्य केलेलं नाहीये। मात्र आता सीआयडी तपासात या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ खंडणीचा मुद्दा नसून हत्येशी सुद्धा संबंध आहे का याचा तपास सीआयडी कडनं केला जातोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, आज महत्त्वाची बैठक आहे आणि याच बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाऊ शकतात, मात्र सगळ्यांचं लक्ष असेल ते मुंडे बहीण भावाकडे। वाल्मिक कराड प्रकरण महाराष्ट्रामध्ये चांगलंच गाजतंय। अशा परिस्थितीमध्ये कराड याचे संबंध थेट धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचा आरोप विरोधकांकडनं, काही आमदारांकडनं केला जातोय। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 48 धनंजय मुंडे हे प्रसार माध्यमांसमोर आलेले नाही आहेत, त्यांनी कोणती केली नाही। त्यांचे शासकीय निवासस्थान, खासगी फ्लॅट नसल्याचं वारंवार त्यांच्या कार्याकडनं सांगण्यात येते। धनंजय मुंडे कुठे, ते अचानक गायब का झालेले आहेत? वाल्मिक शरणागती नंतर त्यांनी वास्तविक प्रसार माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडणं हे ते दूर राहिलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात होत आहे। या बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित राहत आहेत का? या बैठकीमध्ये त्याच्या संदर्भामध्ये काही पडसाद उमटत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। पण त्याचवेळी पंकजा गेल्या 48 तासामध्ये कोणत्याही प्रतिक्रिया त्यांच्याकडनं आलेली दिसत नाही। परवा दिवशी ते 2 दिवसापूर्वी मंत्रालयात त्या दिवशी मंत्रालयात आल्या होत्या, पण त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्याचं टाळलं होतं। त्या दिवसापासून सुद्धा अद्यापपर्यंत त्यांची देखील कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। यामुळे मुंडे बहीण भाऊ आज कॅबिनेट बैठकीला येत आहेत का आणि प्रकरणावर जे आरोप होत आहेत किंवा आता जे वेगवेगळे प्रश्न मागण्या केल्या जात आहेत यावर थेट काही भाष्य करतायत का याकडे लक्ष आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।